मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनल योजनाखोर या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. आपल्या युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. एकंदरीत पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता हा 30 जून पासून एकंदरीत वाटप सुरू होणार का, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनल म्हणजे योजनाखोर लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जो आहे तो जेणेकरून ऑल प्रेस करा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. तर अशा पद्धतीने आता हप्त्याचं थेट वितरण होणार आहे आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा आपल्याला माहिती आहे 19वा हप्ता जो आहे तो हा 19वा हप्ता थेट फेब्रुवारी 2025 रोजी मध्ये हस्तांतरित करण्यात आलेला होता. या योजनेअंतर्गत दर 4 महिन्यांनी एक हप्ता येतो, त्यामुळे 20वा हप्ता हा जून 2025 मध्ये 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात येण्याची शक्यता वर्तवली जात होती. जूनच्या शेवटच्या पण आठवड्यात, म्हणजे या आठवडा गेला तरी अद्यापही नाही, पण 30 जून पासून हा हप्ता वितरणास सुरुवात होणार का, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीस मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता नेमके कोणते लाभधारी यासाठी पात्र आहेत, म्हणजे 20व्या हप्त्यासाठी पात्र आहेत, या संदर्भात आता थोडीशी आपण माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करू. सरकारकडून फक्त त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2000 रुपये हस्तांतरित केले जातात. त्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे आणि त्यांच्या नावे लाभधारी यादीत बेनिफिशियरी लिस्ट आहे. सोबतच त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याचे तपशील अचूक जोडलेले आहेत, दिलेले आहेत आणि त्यांचे शेतकरी नोंदणीत नाव आहे. त्यांच्या खात्यामध्ये विनाअडथळा रक्कम जमा होईल आणि कोणतीही माहिती अपुरी असल्यास पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता अडकू शकतो. त्या अनुषंगाने आपण काम करणं फार महत्वाचं आहे. हप्ता जर अडकायचा नसेल आणि योग्यरित्या तुमच्या खात्यामध्ये आणायचा असेल तर आपण ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे का नाही हे चेक करा. दुसरं म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.